हॉटेल पैसा गार्डनचे मालक मुंबईचे दोन मित्र आमचे आलेले आहेत, प्रशांत म्हात्रे आणि ज्यांनी सगळी बघू शकता प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठीची अरेंजमेंट केलेली. आणि दुसरे आमचे भूषण राऊत, डोंगरीचा राजा, हा गणेशोत्सव प्रसिद्ध आहे तिथले भूषण राऊत. मी विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि कुणाल ठक्कर, कुणाल ठक्कर आइए प्लीज. दीपक पवार, आपल्याला विनंती आहे, आपले सगळे पाहुणे जे आहेत, मान्यवर आहेत, त्यांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बोलवायचे. आपण कुणाल ठक्करची वाट पाहतोय आणि हिअर ही कम्स. या सगळे प्लीज आइए आइए. हॅलो. सेमीफायनल 1 प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला आहे कुणाल ठक्कर. आपण सन्मानित करतोय कुणालला. सोमसाई कॅप आहे भवानी स्पोर्ट्स कडून. हे स्पोर्ट्स जॅकेट आहे नितीन शशिकांत पाटील, कुक्षेत, नवी मुंबई इथले आमचे मित्र. दरवर्षी न चुकता स्पॉन्सर करतात ही प्राइजेस. यू कॅन सी दिस इलेक्ट्रिफाइंग ॲटमॉस्फिअर ॲट छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. ही स्पेशल ट्रॉफी विशाल ढोकळे, नयनेश सुर्वे या आमच्या दोन मित्रांकडून, ज्याच्यावरती उदय सामंत साहेबांचा फोटो आहे, जे सर्व आहेत या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे. ही बॅट आकाश स्पोर्ट्स, निरुळ सेक्टर 48, सीवूड सेक्टर 48 चे दीपक शिंदे यांच्याकडून. ही चॅम्पियन स्पोर्ट्स कडनं स्पेशल एडिशन वाली बॅट जुबेरभाई सय्यद आज स्वतः इथे उपस्थित आहेत. आमची टॅगलाइनच आहे, वी क्रिएट चॅम्पियन्स, और वो चॅम्पियन स्पोर्ट्स वाले जुबेर भाई यहाँ पे मौजूद है. आणि ही मुख्य ट्रॉफी आहे जेवी ल्यूकर, हा USA चा ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक लॅम्प, फॅन्स, अशी खूप सारी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स आहेत, जी रत्नागिरीमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. संदेश एंटरप्राइजेस साळवी स्टॉप इथे. आवर्जून त्याला भेट द्या आणि ही सगळी प्रोडक्ट खरेदी करा. खूप खूप कॉन्ग्रेचुलेशंस. आणि अब तो आप फाइनल में पहुंच गए हो यार, तो अपनी जीत सेलिब्रेट करो अपनी टीम के साथ. ओवनली की तरफ से ये स्पेशल केक है, क्रीमी यम्मी. सिर्फ थैंक यू बोलने से काम नहीं चलेगा, ये ट्रॉफी इनके पास दे दो. क्या लग रहा है और कैसे लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है इतनी बड़ी टूर्नामेंट, बहुत अच्छा लग रहा है इतनी बड़ी टूर्नामेंट खेल के. बहुत पहली बार इतनी बड़ी टूर्नामेंट खेला, इतने बड़े लोग के साथ खेला, बहुत ही अच्छा लगा. इसके यहाँ के अरेंजमेंट्स, ये ग्राउंड, ये लाइट्स, हाउ डू यू फील? बहुत अच्छा है यहाँ पे, पहली बार इतनी बड़ी टूर्नामेंट खेला हूँ, बहुत ही अच्छा लगा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द फाइनल. और अपने उस तरफ देखो, एक बाइक है TVS रोनिन की, तो तुम्हारी आंखें उसके ऊपर रहेगी. ऑल द बेस्ट. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मित्रांनो, सीझन 9, पॉवर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर उदय सामंत, स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत, व्हाईस प्रेसिडेंट MCA. आणि आपण बघतोय पुन्हा एकदा कुणाल ठक्कर, जेवी ल्यूकर या ब्रँड सोबत सन्मानित करताना प्लेअर ऑफ द मॅच. सेकंड सेमीफायनल सामना रंगणार आहे तिरुपती सावर्डे वर्सेस SSCC डोंबिवली. आपण पाहू शकतो SSCC डोंबिवलीने एक क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि दोन्ही सलामीचे बल्लेबाज, द बिग वन्स, दे आर इन टू द ग्राउंड. वळतो आपण गोपी जाधवकडे. पाहूया सेकंड सेमीफायनलचा लेखाजोखा. याची देही याची डोळा, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, प्रत्यक्ष ग्राउंडवर सुद्धा आणि ऑनलाईन सुद्धा tenniscricket.in च्या माध्यमातून. RCT सीझन 9 रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. ओट यू गोपी. थँक्यू
अभिजितजी घोडबोले सर, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम आणि या महासंग्रामाच्या अंतिम रजनीमध्ये आपण दाखल झालोय. सेकंड सेमीफायनलला सुरुवात देखील झाली आहे. पहिला बॉल मागे आला, त्यानंतर सिंगल मिळते. सिंगलने ते खातं उघडलं जात आहे प्रथमेश पवारचं. तो आता एक बॉल फेस करत असताना सिंगल घेतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 1. बॉलिंग मार्कवर संकेत पाटील. संकेतचा हा चेंडू कट केलाय. बॉल चाललाय विथ द कार्पेटने बाउंड्री लाईनच्या दिशेने. स्वीपर कव्हरला शानदार येतोय ओमकार देसाईच्या बॅटमधून हा चौकार. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला होता आणि त्यानंतर नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर येतोय ती चौकार. सुरेख स्ट्रोक ओंकार देसाई स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. रन झाले स्कोर कार्डवर 5. यावेळी लवकर खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. आधीच्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर संकेत पाटीलने गती थोडीशी कमी केली. डॉट बॉल येतोय. ओंकार देसाई सध्या स्कोर कार्डवर 5. पाहतोय तिरुपती सावर्डे विरुद्ध SSC डोंबिवली. ओर पिच बॉल होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क चांगला होत नाहीये. त्यानंतर लेग बाईचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचेल. लेग बाईच्या स्वरूपात ही सिंगल टीमच्या खात्यात ऍड होईल. आणि सध्या आपण पाहतोय आपल्या मेगा स्क्रीनवर संपूर्ण आमचा अतिथी कक्ष. अनेक मान्यवर आज अंतिम रजनीमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी दाखल झाले. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. संकेतचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. स्वीप करण्याचा प्रयत्न प्रथमेशचा, परंतु टायमिंग होत नाहीये बॉल. त्यानंतर सिंगल इथे मिळते. या सिंगलने रन झाले स्कोर कार्डवर 7. लेग बाईचा इशारा पंचांनी दिला. स्वीप करायचा होता प्रथमेशला, परंतु बॉल आणि चेंडूचा संपर्क तितकासा चांगला पाहायला मिळाला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल. रन झाले 7. स्ट्रायकिंग एंडला पोहोचले आता ओंकार देसाई. ओंकारसाठी हा बॉल यापी कट करायचा होता, परंतु बीट झालाय. हा सेलिती डॉट बॉल. चांगले षटक. पहिल्या षटकाचा किती संपलाय. सेकंड सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना फक्त 7 धावा इथे खर्च केल्यात. प्रथमेश पवार 2 बॉल फेस केलेत. 1 रनवर तो फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला 4 बॉलमध्ये 4 या धावसंख्येवर ओंकार देसाई. येस, थँक्यू गोपी. वेलकम अनिरुद्ध शेखर निकम. खूप खूप स्वागत अनु. वाट पाहत होतो तुमची. वेलकम जमीर मुल्ला. वेलकम मंदार ढेकणे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 9वं पर्व सीझन 9 16 तारखेपासून हा क्रिकेटचा महासंग्राम इथे सुरू झाला आणि एक एक दिवस कसा पुढे सरकत गेला, एक एक रात्र कशी पुढे सरकत गेली कळलीच नाही. हा म्हणता आज आपण समारोपाच्या रात्री येऊन ठेपलेलो आहोत. पहिली सेमीफायनल झाली. YCC पॉवर्स 11 संघानं दिमाखात प्रवेश केला आहे फायनलमध्ये आणि सेकंड सेमीफायनल तुम्ही समोर बघू शकता रंगलेली आहे. फायनलचा जो मॅन ऑफ द मॅच असणार आहे त्याच्यावरती तर खूप बक्षिसांची खैरात असेल. अशोका गॅस या कंपनीकडनं 5000 रुपीज कॅश मिळणार आहे फायनलच्या प्लेअर ऑफ द मॅचला. आपण पुढच्या सत्कारांकडे वळणार आहोत. या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यात क्रुशल रोल आमच्या टेक्निकल कमिटीचा राहिलेला आहे. सीझन 1 पासून ते आत्तापर्यंत. मी टेक्निकल कमिटीच्या सगळ्या लोकांची नावं घेतो. प्लीज तुम्हाला जसं जमेल, कारण तुम्ही तिथे बिझी आहात, आय नो दॅट. तरी सुद्धा एक एक व्यक्तीने येऊन प्लीज तुमचे सत्कार स्वीकारा. दीपक मोरे, बाळूदादा साळवी, सईदभाई मुकादम, दिवाकर मयेकर, अमित लांजेकर, बलराम कोतोडेकर, सचिन शिवगण, विवेक देसाई, फारुख फणसोपकर, प्रवीण साळवी, श्रद्धानंद सावंत, आतिक पाटणकर यांची टेक्निकल कमिटी आहे. जे कोणी फ्री असतील त्यांना सईदभाई प्लीज इथे पाठवा. आपण सत्कार करणार आहोत. जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी प्लीज 2-2 लोकांना इथे पाठवा. ओव्हर टू यू गोपी. योगेश येतोय सेकंड ओव्हरसाठी. पहिला बॉल प्रथमेशसाठी हा बॉल थोडासा बाहेर ठेवला. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक दाबेल. सिंगल मिळते. सिंगल इथे प्राप्त करेल प्रथमेश. रन झाले स्कोर कार्डवर 8. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर दाखल झाला योगेश. SSC डोंबिवलीच्या
कोणत्याही गोलंदाजाच्या साठी विकेट हॅट्रिकसाठी खोडीगावचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मुकुंद शेठ ठोंबरे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर देखील झालंय. त्यामुळे SSCC डोंबिवलीच्या खेळाडूंना इथे संधी असेल. योगेश सेकंड ओव्हरसाठी छत्रपती शिवाजी महाराज एंड कडून आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. ओंकार देसाई या खेळाडूवर भरपूर नजर असेल, कारण अंतिम रजनी या स्पर्धेची अंतिम दिवस आणि त्यानंतर शेवटच्या पर्वात जात असताना आपण पाहतोय सेकंड सेमीफायनलचा थरार. SSCC डोंबिवलीने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं. योगेश राईट ओव्हर दी विकेटने कोलवट टप्प्याचा बॉल कव्हर्समध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फेकी, तोपर्यंत 1 रन पूर्ण केला जातोय. सिंगल मिळते. ओंकार देसाईसाठी हा बॉल थोडासा पुढे टाकला आणि त्यानंतर सिंगल प्राप्त केली. या सिंगलने रन झाले स्कोर कार्डवर 9, बिनबाद 9. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते. इथे पहिल्या ओव्हरमध्ये षटक हाताळलं होतं गोलंदाज संकेत पाटीलने, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. चांगलं षटक त्याचं राहिलं आणि त्यानंतर आता योगेश सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय. प्रथमेश असेल स्ट्रायकिंग एंडला. योगेशचा हा बॉल तो फेस करेल. सेकंड सेमीफायनलमध्ये हा थरार इथे रंगलाय. क्रिकेट आणि क्रिकेटच्या रंगात मायबाप कडरसिक देखील रंगून गेलेत. कुलवट टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर इथे हाताळलाय. या बॉलचं उत्तर नाहीये, सन्मान दिलाय. फक्त बॉटम हँडच्या साहाय्याने खेळून काढलाय प्रथमेशने हा बॉल. परंतु सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील हे मायबाप कडरसिक. एकदा जोरदार टाय होऊ देत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 9वं पर्व अंतिम रजनीसाठी. जिकडे पाहावं तिकडे गर्दी आणि गर्दी, कारण सर्वच मायबाप रसिक दर्दी आहेत. क्रिकेटवर त्यांनी प्रेम केलंय आणि तेवढंच प्रेम रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला त्यांनी प्रत्येक पर्वात दिलंय. रन झाले सध्या स्कोर कार्डवर 9. योगेश चांगली बॉलिंग करतोय, चांगली लाईन आतापर्यंत अचूक टप्प्यावर त्यांनी बॉलिंग केली. नेक्स्ट बॉल साठी तो सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. प्रथमेश, पंचांचा निर्णय येतोय डीड बॉल. हॉटेल प्यासा गार्डनचे मालक अतुलदादा शिंदे प्रतिष्ठानचे ओनर राजू शेठ शिंदे, जे कराडचे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी देखील कॅश प्राइज दिलं गेले. त्यांचे देखील आम्ही शतशः ऋण व्यक्त करतोय. धन्यवाद आदरणीय राजू शेठ शिंदे. सेकंड ओव्हरमध्ये सध्या बॉलिंग करत असताना आपण पाहतोय योगेश समोर आहे. प्रथमेश पवार 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावसंख्येवर खेळतोय. त्याच्यासाठी हा बॉल लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला उडवलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. प्रथमेश पवारच्या बॅटमधून हा दमखम दाखवणारा RCT षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे सौरभ. प्रतिम षटकार बघितला लोअर फुल टॉस वरती, क्या बात है. आणि बिगुल वाचताना पाहतात. याच दरम्यान आमचे अन्नदाता दिनेश माईन इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो कृपया मंचावरती यायचे. दिनेश माईन 6 दिवस आमच्या जेवणा खाण्याची मनापासून काळजी घेणारा आमचा मित्र. स्वागत करूया त्याचं मंचावरती. मी दीपक पवार आपल्याला विनंती करतो. सामना रंगताना दिसतोय आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. सेकंड सेमीफायनल इज ऑन, गेम इज ऑन. ओंकार देसाई, प्रथमेश पवार, सलामीची जोडी. तिरुपती बालाजी सावर्डेचा संघ सीझन 1 पासून दरवर्षी आमच्या या ट्रॉफीमध्ये खेळणारा संघ. सगळे क्रिकेट वेडे लोक या संघामध्ये, आणि सावर्ड्याचे लोक क्रिकेट वेडेच आहेत. वेलकम तुषार विजितकर, वेलकम अनुदादा. आपण बघतोय दिनेश माने यांचा इथे सत्कार होताना. स्कोरिंग कमिटी जी आहे, बाळूदादा तुम्हाला विनंती आहे की जसं जमेल तसे स्कोरिंग टीमला पण सत्कारासाठी इथे पाठवा. दर्शना, सोनम आणि आमचे देवस्थळी. ओव्हर टू यू गोपी. हा चेंडू थोडासा बाहेर टाकलाय. त्यानंतर यष्टी रक्षकाला देखील बीट करतोय हा बॉल. मागे येईल लॉंग स्टॉपला. पंचांचा निर्णय पोहोचतोय. वाईट बॉल, खराब चेंडू. थोडासा स्क्वेअर मारा पाहायला मला. एक अतिरिक्त रन टीमच्या खात्यात ऍड होईल. रन झाले सध्या 18. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनलचा थरार. पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं YCC पावस संघाने रोहन 11 खालच्या आळी संघाला पराभूत केलं.
आणि त्यानंतर दिमागदारपणे फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित देखील केलंय. या सेमीफायनलमध्ये काय घडेल? एका बाजूला तिरुपती सावर्डे तर दुसऱ्या बाजूला SSCC डोंबिवली या दोन संघांच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण दाखल झालोय. रन झालेत आतापर्यंत 18. प्रथमेश पवार 6 बॉलमध्ये 8 वर खेळतोय. त्याच्या बरोबरीने ओंकार देसाई 5 बॉलमध्ये 5 रन्स. परंतु आता स्ट्रायकिंग एंडला असेल प्रथमेश पवार. त्याच्या समोर बॉलर सज्ज होतोय योगेश. योगेशचा हा बॉल राईट ओव्हर दी विकेटने प्रथमेश साठी. यावेळी कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल पाठवलाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आउट ऑफ दी पार्क. येतोय शानदार दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले या फटक्याचा पाहायला मिळतोय. ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळालं आणि त्यानंतर आउटसाठी ऑफ स्टंप जाऊन अक्षरशः हल्ला केला प्रथमेशने आणि त्या दरम्यान बॉलकडे पाहत राहिला. बॉल बाउंड्री रूपच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. येतोय सेकंड ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हा षटकार. थँक्यू. यानंतर पुढचा सत्कार आमची स्कोरिंग करणारी जी टीम आहे त्याच्यामध्ये दर्शना पवार आणि सोनम चव्हाण दोघी इथे आलेले आहेत. मी विनंती करतो प्लीज आपण मंचावरती या. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय. 24 धावा. करंट रन रेटचा आपण विचार केला तर सध्या रन झाले 24 म्हणजेच 12.00 करंट रन रेट पाहायला मिळतोय. आणि याच रन रेटने जर बॅटिंग केली गेली 6 षटकांमध्ये तर 72 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते. परंतु तिसरं षटक आता सुरू होईल. संकेत पाटील पहिलं षटक हाताळलं पॉवर प्लेमध्ये. तिथे 5 धावा खर्च केल्या आणि आता तिसऱ्या ओव्हरसाठी त्याच्यावर विश्वास दाखवला जातोय. प्रथमेश पोचलाय 7 बॉलमध्ये 14 वर. ओंकार 5 बॉलमध्ये 5. एक चांगली सुरुवात दोन्ही मातबर खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला आपण विचार केला SSCC डोंबिवली हा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक होईल का? कारण सेकंड ओव्हरमध्ये थोडेसे रन खर्च केले गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आले होते परंतु त्यानंतर सेकंड ओव्हर थोडंसं महागडं ठरलंय. ओंकार स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. ओंकारसाठी हा बॉल ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. सिंगल इथे प्राप्त केले ओंकारने. स्ट्राईक इथे रोटेट होईल. एकेरी दुहेरी धावांना देखील क्रिकेटच्या पटलावर तेवढंच महत्व आहे. ज्यावेळी षटकार चौकार ठोकले जातात त्याचवेळी एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावांना देखील क्रिकेटच्या पटलावर महत्त्व द्यावंच लागतं. आणि याचाच काल जर आपण पाहिलं तर आपल्याला प्रत्यय देखील आलाय. कालच्या दिवसातील शेवटची मॅच शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना आणि शेवटच्या बॉलवर घेतलेल्या त्या 2 धावा मायबाप क्रीडा रसिकांच्या हृदयात अक्षरशः तो सामना येणाऱ्या कालावधीमध्ये कायम पाहायला मिळेल. SSCC डोंबिवलीच्या गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिकसाठी खुणीगावचे ग्रामपंचायत सदस्य मुकुंद शेठ ठोंबरे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील लावलं गेलंय. धन्यवाद मुकुंद शेठ ठोंबरे. हा बॉल थोडासा पुढे टाकलाय. मिड ऑफला फिल्डर येतोय. बॉल गॅदर केलाय परंतु सिंगल इथे क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. बॉल हवेत होता परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या पुढे पडलाय. पवन केने फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. सिंगल इथे प्राप्त केली आहे प्रथमेशने. या सिंगल नंतर टीमची टोटल आता स्कोर कार्डवर येऊन पोहोचली आहे 26 रन्स. स्पेशल 26 26 फॉर नन. चांगली भागीदारी इथे केली जाते. पार्टनरशिप खूप महत्त्वाची राहील कारण ही मॅच फायनलच्या आधीची फायनल म्हणूनच आपल्याला पाहावी लागेल. कारण इथे जिंकलात तर फायनलमध्ये आणि कदाचित इथे पराभवाचा सामना ज्या संघाला करावा लागेल. 365 दिवस वाट पाहायची असेल परंतु इथे काय घडतंय? यू मिस आय डेफिनेटली हिट. ओंकार देसाईची विकेट क्लीन बोल्ट. पहिला धक्का बसतोय टीम तिरुपती सावर्डेला 26 वर 1. आपा ऍक्शन रिप्ले या बॉलचा आउटसाइड ऑफ स्टंप. ओंकार गेला होता 2 पायांच्या मधून. हा चेंडू थोडासा वळण घेताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर यष्टी ते उद्ध्वस्त केली आहे.
हे सेलिब्रेशन होतं बॉलरचं, कारण महत्वाची विकेट ओंकार देसाई या फलंदाजाला बाद केलंय. कारण तो एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि अगदी त्याची विकेट घेतल्यानंतर संकेत पाटीलने जल्लोष देखील केलाय. मायबाप क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मैदानाच्या चौफेर जिकडे नजर जाईल तिकडे फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. ही गर्दी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला प्रत्येक पर्वात अशाच पद्धतीने साथ देत असते. याही पर्वात ही खासियत आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची. प्रत्येक वर्षी हे चित्र असंच असतं. दररोज क्रिकेट वडे रसिक प्रेक्षक तुम्हाला इथे दिसतील. तुमच्या पाठच्या बाजूचा पॅव्हलियन बघा, फुलून गेलाय गर्दीनं. तुमच्या समोरचे बॅरिगेट्स, त्याच्या बाहेरचं पब्लिक बघा, समोरचं पॅव्हलियन बघा. तुम्ही जिथे कुठेही नजर माराल तिथे या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती प्रेम करणारे अनेक क्रिकेट वेडे प्रेक्षक तुम्हाला इथे दिसतील या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. पुढचा चेंडू, हा बॉल पुढे होता. ऑलमोस्ट विकेट वरती चालला होता हा बॉल. प्रसंग अवधान राखलं फलंदाजाने. येस गोपी, ओव्हर टू यू. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत, सर्व मान्यवरांचं या मंचावरती स्वागत. थँक्यू सो मच ऑल द स्पॉन्सर्स. विशेष उल्लेख समर्थ रोड लाईन्स, गजेंद्र पात्रे, अथर्व पात्रे या ट्रॉफीज तुम्ही सर्वांनी स्पॉन्सर केल्या आहेत. योगेश, हा बॉल भूषण गोडे मैदानात आलाय. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये आहे फिल्डर, चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत एक रन प्राप्त केली जाते. या सिंगल नंतर रन झाले आता स्कोर कार्डवर 27 रन्स, एक गडी बाद. ओंकार देसाईची विकेट इथे गमावली आहे. एक मोठा गडी बाद करण्यात संकेतला यश प्राप्त झालंय. परंतु दुसऱ्या बाजूला आपण गर्दीचा उल्लेख केला आणि या संपूर्ण गर्दीत एक सुमधुर आवाज प्रत्येक पर्वात आमच्या कानावर पडत असतो, तो म्हणजे अभिजितजी गोडबोले सर. यावेळी स्वीप करायचा होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा बाहेर निघतोय. येतोय इथे डॉट बॉल. हँड अँड आय कोऑर्डिनेशन. वाटलं होतं बहुतेक बॅटची कडा घेऊन गेला, त्याच्यामुळे तो काहीसा हाताच दिसला. पण किपरने सांगितलं देर वॉज नो आउटसाइड एज, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस, कारण बॉल सुटला होता यष्टीरक्षकाकडून. आनंदवाडीचे सगळी टीम इथे आलेली आहे. उत्तम मुणगेकर आणि त्यांचे सगळे सहकारी, तुमचं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती मनपूर्वक स्वागत. आनंदवाडी अल्पावधीतच लोकप्रिय झाली एक स्पर्धा, त्याची सर्व टीम इथे आलेली आहे. थँक्यू. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 9वं पर्व आपण पाहतोय. सीझन 9 आज समारोप होईल या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. YCC पावस दे हॅव ऑलरेडी रीच द फायनल्स. आणि पुढची टीम कोणती फायनलमध्ये प्रवेश करेल त्याचं चित्र काही वेळातच आपल्या समोर येईल. कारण समोर सामना रंगलेला आहे SSCC डोंबिवली विरुद्ध तिरुपती बालाजी सावर्डे. या दोन संघांच्या दरम्यान तिरुपती बालाजी सावर्डे संघ जोडी दिसते आपल्याला मैदानामध्ये. ओंकार देसाईच्या रूपात एक गडी बाद झालेला आपण पाहिला. ओंकार डेव्हलपर्सचे प्रसाद वागधरे, त्याचबरोबर विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, नरेश शेठ भोईर यांचा उल्लेख आम्ही रोज इथे करतो. TVS कंपनीची रॉनिन ही अतिशय आकर्षक मोटरसायकल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला मिळणार आहे. सामना सुरू होतोय. आपल्याबरोबर गोपी जाधव. चौथ्या ओव्हरमध्ये खोडीगावचा सुपरस्टार हर्षद ठोंबरे, फुलरलिनचा बॉल होता, कट केलाय. बॉल येतोय थर्डमॅनला, डीप मधून क्षेत्ररक्षक दाबेल तोपर्यंत सिंगल मिळते. एक सिंगल इथे प्राप्त केली. हर्षद ठोंबरे जो खोनी गावाला बिलॉंग करतो, चौथ्या ओव्हरसाठी आलाय. रन झालेत आतापर्यंत 28, एक गडी ते गमावलाय. भूषण गोडे 3 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला 9 बॉलमध्ये 15 वर पोहोचलाय प्रथमेश पवार. यस, इथे सुयोग देवस्थळी हे आमचे स्कोरर मित्र आले आहेत, त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. वेलकम सुयोग. प्रभात फोटो स्टुडिओ आपल्यापैकी एक प्रतिनिधी सत्कारासाठी पाठवायचा आहे. उदयराज सावंत, एस कुमार सावंत तुमच्यापैकी एक प्रतिनिधी सत्कारासाठी पाठवायचा आहे. हर्षद पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला असेल प्रथमेशसाठी हा बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप, पिचिंग थोडंसं बाहेर ठेवलंय. हा येतोय इथे डॉट बॉल. हर्षद ठोंबरे एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं. डोंबिवली विभागातून हे सर्वच खेळाडू, SSCCचे सर्वच खेळाडू डोंबिवली विभागातून बिलॉंग करतात. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलंय, चौथं षटक सध्या आपल्याला पाहायला मिळते. रन झालेत, परंतु सध्या आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल खोनीगावचा वंडर बॉय हर्षद ठोंबरेसाठी फॅन फॉलोअर देखील मोठ्या संख्येने दाखल झालाय.
यावेळी हवाई हल्ला केलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक जज करतोय, घेतलाय झेल. प्रथमेश पवारचा संपेल खेळ. दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. 28 वर 2. तिरुपती सावर्डे. सेकंड विकेट इज डाऊन. तिरुपती सावर्डे. हो, एस कुमार सावंतचे आमचे मित्र इथे आले आहेत, त्यांचा इथे आपण सत्कार करणार आहोत. थँक्यू सो मच. उदयराज सावंत, योगेश म्हस्के, समीर साळवी, सौरभ कवचे, दरवर्षी तुम्ही सर्व मंडळी सुयोग देवस्थळी पण इथे आले आहेत. स्कोरिंग कमिटी मधले आमचे मेंबर आहेत. वेलकम मुन्ना देसाई, अँग्री यंग मॅन. RCT रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9 आपण बघतोय. रंगलाय थरार आपल्या समोर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. वेलकम फैसल मुल्ला, संदीप मगदुम, चंदन खानिवलकर, रजनीश परब, पवन सावंत, संजूदादा शेंडगे, श्रीकांत शेंडगे, बंड्या नांदगावकर, सगळ्यांना बिग बिग थँक्यू. संजू नाईक, थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बिलाल राजपूत, जो गुजरातचा खेळाडू आहे. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता, परंतु बॉल थोडासा खाली राहिलाय आणि त्यानंतर हा येतो इथे डॉट बॉल. 28 रन्सवर 2 गडी ते गमावलेत. प्रथमेश पवारचा झेल पवन केनेने टिपलाय. चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर दुसरा धक्का बसलाय तिरुपती सावर्डीला. 28 वर 2 सध्या आपण पाहतोय. 28 लॉस ऑफ 2 विकेट. हर्षद राईट ओव्हर दी विकेटने. बिलालसाठी हा बॉल फुलटोस होता, परंतु बाहेर टाकलाय. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न बिलालचा आणि त्यानंतर हा बॉल असेल इथे डॉट बॉल. 2 चेंडू निर्धाव खेळलाय सलग बिलाल राजपूत, जो गुजरातचा खेळाडू आहे. तिरुपती सावर्डेसाठी सध्या मैदानात दाखल झालाय. रन झालेत आतापर्यंत 28. 2 गडी ते गमावले. 4थ्या षटकाचा खेळ सध्या आपण पाहतोय. 4थ्या षटकातल्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. हर्षद ठोंबरे चांगली बॉलिंग केली आहे. हे षटक निर्णायक राहिलंय. इथे फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु इथे झेलसाठी प्रयत्न आणि घेतलाय झेल. अक्षय पवारने इथे झेल घेतलाय. तिसरा धक्का बसतोय. बिलाल राजपूत OUT आउट. बॅक टू दी पवेलियन. आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ह्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला. सुयोग देवस्थळी यांचा सत्कार इथे होताना बघतोय आपण. यानंतर प्रभात फोटो स्टुडिओचे प्रतिनिधी आमचे मित्र राजू याचा इथे सत्कार होईल. थँक्यू ओमकार, राजू, प्रदीप, प्रवीण भाताडे, उत्तम मुणगेकर आणि त्यांचे सगळे सहकारी. आनंदवाडी चषक तुमचं मनापासून स्वागत. प्रशांत सावंत, चंदन खानविलकर, विशेष आभार. SSCC डोंबिवली वर्सेस तिरुपती बालाजी सावर्डे. सेकंड सेमीफायनल तुम्ही बघताय. वळूया काही स्पॉन्सर्स कडे. निरंजन उर्फ बाळा सुर्वे, जितू शेटे, निमेश नायर, आझिम शिकटे, मुन्ना देसाई, राजन शेटे, प्रसाद शेटे, तुषार साळवी, अभिजित दुडे, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स, ओमकार डेव्हलपर्स, MMM बिल्डकॉन. थँक्यू बाळा सावंत. स्मार्ट नेट, स्मार्ट सिक्युरिटी सिस्टीम, शाहबाज चिपळूणकर, युनिटी मेगा कॉर्प, DVP इन्फ्रा प्रोजेक्ट, समीर पवार. निर्माणचे सगळे आमचे सहकारी, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बाळूदादा साळवी, आंग्रे पोर्ट, चौगुले उद्योग समूह, दिनेश सुर्वे, विशाल ढोकळे, थँक्यू. सौरभ पलुष्टे, शेखर कवितके, गणेश भिंगारडे, राजू शेठ घाग,
वैष्णव भोईर इथे दाखल झालाय. 5वं षटक. कट केलाय बॉल हवेत, परंतु फिल्डर आहे तिथे बॅकवर्ड पॉइंटला. आणखीन एक झेल आणि आता 4था धक्का बसतोय. भूषण घोडे होईल आउट. कट करायचा होता परंतु क्षेत्ररक्षक होता आणि क्षेत्ररक्षकाने योगेश मात्रेने हा झेल टिपलाय. बॅटर आउट होतोय. भूषण घोडे आउट. बॅक फुटवर जाऊन स्क्वेअर कट करायचा होता आणि त्यानंतर स्पष्ट नाराजी दिसते भूषण गोळेच्या चेहऱ्यावर. वैष्णव भोईरला ही विकेट मिळते. ही सफलता त्याच्या खात्यात येईल. 4था धक्का बसतोय. 28ला 4 आणि आता संघ अडचणीत आलाय. तिरुपती सावर्डे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना, कारण ही मॅच खूप मोठी आहे. सेकंड सेमीफायनलचा थरार इथे रंगलाय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. वैष्णव भोईर 4थ्या षटकासाठी पोलिंग मार्कवर दाखल झाला आणि अगदी पहिल्या बॉलवर एक महत्वाची विकेट त्याने इथे घेतली. हे पहा आमचे सर्व दर्दी प्रेक्षक सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे हे मायबाप क्रीडा रसिक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे बसण्याचा प्रयत्न खूप लांबवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते दाखल झाले आहेत. आणि सध्या आपण पाहतोय आमचे कॅमेरामन शाहरुख शेख अभिवादन देखील करतायत मायबाप क्रीडा रसिकांना. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दत्तू सावंत. स्ट्रायकिंग एंडला असेल रोहित नार्वेकर, लेफ्ट हँड बॅटर. रोहित नार्वेकरने देखील या आधीच्या सामन्यांमध्ये तिरुपती सावर्डेसाठी चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील. थोडासा संघ अडचणीत जरूर सापडलाय, परंतु इथे स्वतःला सिद्ध करायचं असेल. स्ट्रायकिंग एंडला असेल दत्तू. पहिला बॉल इथे फेस करेल. वैष्णव भोईरला मिळाली एक विकेट आणि त्यानंतर तो सज्ज होईल. अकुटप्प्याचा बॉल बॅकफुटवर जाऊन कट केलाय. गॅप मध्ये खेळलाय. विथ द कार्पेटने बॉल चाललाय सीमारेषेच्या दरम्यान आणि अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगला प्रयत्न, यशस्वी प्रयत्न पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग, रन वाचवलीत आपल्या टीमसाठी. विथ द कार्पेटने बॉल वेगाने चालला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं स्वीपर कव्हर मधून क्षेत्ररक्षक अक्षरच्या बॉलवर धावत गेला आणि त्याने चेंडू अडवलाय. रन झाले 30. 4 गडी ते गमावले तिरुपती सावर्डे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वैष्णव भोईर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असेल दत्तू सावंत. पहिला बॉल फेस करत असताना 2 धावा त्याने घेतल्या आहेत आणि पुन्हा एकदा वैष्णवच्या विरोधात तो स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. हा चेंडू समोर उडवलाय. बॉल हवेत. एलिव्हेशन जास्त. टायमिंग जुळते का तर हो, यावेळी फटका चांगला आहे. दत्तू सावंतने बॉलला पाठवलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय हा शानदार षटकार. थोडासा बाहेर गेला आणि त्यानंतर ऍक्शन रिप्ले. हा बॉल अगदी प्रॉपर टायमिंग होतं. उंची देखील जास्त. सुपर शॉट. आणि या दरम्यान काही मान्यवरांचं या मंचावरती आगमन झालंय. तसेच काही सत्कार इथे करणार आहोत. महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक स्पर्धा 2023 मॉडर्न पॅन्टाटोलेलॉन स्पर्धा. विचित्र शब्द आहे थोडासा, ज्याच्यामध्ये यू हॅव टू रन, देन यू हॅव टू शूट, देन यू हॅव टू स्विम अँड देन अगेन यू हॅव टू रन. त्यांचे मार्गदर्शक प्रशिक्षक आहेत महेशजी मिल्के आणि त्याच्यामध्ये काही उल्लेखनीय कामगिरी करणारे तनया मिल्के सिल्वर मेडल, आर्यन घडशी सिल्वर मेडल, करण मिल्के ब्रॉन्झ मेडल, निपुण लांजेकर ब्रॉन्झ मेडल. त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. वेलकम प्रवीण जाधव, द मॅन फ्रॉम पनवेल. क्रिकेट वेडे हौशी आमचे मित्र, कालच त्यांच्याबरोबर ओळख झालेले प्रवीण जाधव. तुमचं मनपूर्वक स्वागत. चांगल्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असतात. रंगला थरार रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. वैष्णवचा हा बॉल यावेळी देखील उडवलाय. हवाई हल्ला आणि हा गगनचुंबी षटकार. चेंडू सीमारेषा पार.
चौधरी जयसवाल। जैसे जैसे ये रात बढ़ेगी वैसे वैसे और रंगत बढ़ेगी गोपी दादा, मजा आएगा बहुत कसम से। मुंबईची जी सगळी टीम, अनिरुद्ध शेखर निकम या मंचावरती उपस्थित आहेत। मी विनंती करेन दीपक पवार, पराग सावंत यांना, त्याचबरोबर जुबेर भाई सैयद, चैंपियन स्पोर्ट्स। जुबेर भाई, आपका जो ब्रांड है इसी ऊपर से हमने टैगलाइन छुड़ाई है, वी क्रिएट चैंपियंस। वन मोर अमेजिंग बाउंड्री। दत्तूसाठी घोषित झालेत 1000 रुपये। आधी एक गगनचुंबी षटकार आणि आता चौकार। बहुत सारा जोर शोर है यहाँ पे, मंच के ऊपर भी, स्टेज के ऊपर भी खूब सारे फैंस है तिरुपति बालाजी सावर्डे के। मजा आ रहा है। सेकंड सेमीफाइनल इज ऑन। परफेक्ट मैच। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 9 पर्व 9, पावर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर उदय सामंत, जे आपल्या राज्याचे उद्योग मंत्री आहेत, रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री आहेत, त्याचबरोबर स्ट्रॉंगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत, व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन। रंगलाय थरार दुसऱ्या सेमीफायनलचा आणि आपण इथे सत्कार करतोय अनिरुद्ध शेखर निकम यांचा, त्याचबरोबर जुबेरभाई सय्यद यांचा। ओमसाई स्पोर्ट्सच्या सदस्यांना विनंती आहे, आज समारोप होणार आहे या 9व्या पर्वाचा आणि इथे खूप सारे मान्यवर दाखल होतील, या सगळ्यांचे आपण सत्कार करणार आहोत। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, गोपी जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओव्हर टू यू गोपी। हर्षद टोंबरे शेवटच्या ओव्हरसाठी दाखल झालाय। स्ट्रायकिंग एंडला रोहित, रन इथे आले त्यांनी यावेळी हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रोहितच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार उत्तुंग गगनचुंबी षटकार। पीक केला, अगुट टप्प्याचा बॉल होता आणि त्यानंतर पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांसाठी ठोकलाय षटकारने। सध्या 50,000 प्रेक्षक आनंद घेतात या सेकंड सेमीफायनलचा। रन झाले स्कोर कार्डवर 4 गडी बाद, 52 धावा। हर्षद ठोंबरेवर आक्रमण केलंय, पहिला बॉल स्वागत केलंय या ओव्हरमध्ये। यावेळी बॅटची कडा घेतली आहे, बॉल येतोय मागे लॉंग स्टॉपला, जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल। दीपेश सीलारने हा बॉल अडवलाय, सिंगल इथे प्राप्त होईल। या आधीच्या बॉलवर तुटून पडला रोहित नार्वेकर आणि त्यानंतर सिंगल प्राप्त होते। रन झाले स्कोर कार्डवर 53 आणि आता हर्षद ठोंबरेच्या विकेटसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील डिक्लेअर केलं गेलंय। देवगड आनंद वाडीवाले उत्तम मुणगेकर आणि सहकारी, तुम्हाला विनंती आहे कृपया आपण मंचावरती यायचंय आणि मी विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे। अमरदीप पुरचुरी, तुमचं स्वागत। आपण पाहतोय सेकंड सेमीफायनल। रन झाले सध्या स्कोर कार्डवर 53, 4 गडी बाद 53। दत्तूसाठी हा बॉल फुललींचा बॉल होता, हलक्या हाताने खेळून काढला आणि त्यानंतर 1 रन घेण्याचा प्रयत्न इथे दाखवला गेलाय। सिंगल प्राप्त केली जाते। दत्तूचा पोचला या सिंगल नंतर 19 वर 6 बॉल त्याने फेस केलेत, 19 धावांवर तो खेळतोय। एक चांगली सेन्सिबल इनिंग तो पेश करतोय। दुसऱ्या बाजूला 2 बॉल मध्ये 7 धावसंख्येवर खेळतोय रोहित नार्वेकर, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिला। शेवटच्या षटकात हर्षद ठोंबरेवर आक्रमण केलं आणि षटकार ठोकत हर्षद ठोंबरेचं स्वागत त्याने केलं होतं। नक्कीच। आणि या दरम्यान इथे आगमन झालं आहे बाळासाहेबांची शिवसेना गुहागरचे तालुका प्रमुख दीपक कंगुटकर आणि निलेश मोरे, तुमचं मनापासून स्वागत।
बॉल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. बॉल भरपूर वेळ हवेत राहिला, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. तिथे फिल्डिंग करत असताना पवन केनेला आपण पाहिलं, एक चांगला झेल त्याने टिपलाय. एक्सप्रेशन बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही. हर्षद ठोंबरेच्या खात्यात ही विकेट. रोहित नार्वेकर जो चांगली बॅटिंग करत होता आणि त्याची महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली. रन झाले 54ला 5. इथे थोडंसं कमबॅक झालंय, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विजय पावले. दुसऱ्या बाजूला आपण दत्तू पाहतोय, 6 बॉलमध्ये 19. विजय पावलेकडे देखील क्षमता आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ ते शिल्लक आहे. या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर होऊ शकतो तिरुपती सावर्डेसाठी, आणि तोच प्रयत्न करायचा असेल या दोन्ही बॅटर्सना. स्ट्रायकिंग एंडला असेल यावेळी विजय पावले जो पहिला बॉल फेस करेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला दत्तू सावंत. चांगली बॅटिंग केली आहे. विकेट हॅट्रिकसाठी विजय पिलोरे आणि विकास पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज डिक्लेअर केले गेले. हर्षद ठोंबरेसाठी. हर्षद ठोंबरेचा हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. आउटसाठी ऑफ स्टंप पिचिंग थोडंसं बाहेर केलं आणि त्यानंतर रन घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे फलंदाज होईल धाबात. 6वा धक्का बसतोय. विजय पावले आल्या पावली, त्याची पावलं आता माघारी चालली आहेत डकआउटच्या दिशेने. 6 गडी बाद, 54ला 6 तिरुपती सावर्डे. थँक्यू सो मच. आणि मगाशीच ज्यांचा उल्लेख केला ते मुंबईची सगळी मित्रमंडळी इथे मंचावरती उपस्थित आहेत. NMPL ऑर्गनाईज करणारी सगळी मंडळी आहेत आणि त्यांचा मुंबई प्रीमियर लीग, ग्रेटर मुंबई क्रिकेट असोसिएशनची सगळे सदस्य आहेत. आपण त्यांचा सत्कार इथे करणार आहोत. मी विनंती करेन आपण सर्वांनी त्यांचा सत्कार करूया. दिलीपभाई गवस, शैलेश शेंडगे, प्राजक्ता देसाई. शैलेश शेंडगे आणि दिलीपभाई गवस हे सदस्य आहेत मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे, आणि प्राजक्ता देसाई या गुणलेखिका आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या. पुन्हा एकदा स्वागत करूया गुहागरचे आमची मित्रमंडळी. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे तालुका प्रमुख दीपक उर्फ बाबूदादा कनगुटकर आणि निलेशदादा मोरे. वेलकम अमरदीप परसुरे. 54 रन्स मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर संजय पाकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विजय फुलोरे आणि विकास पाटील यांच्याकडून तुषार ठोंबरेच्या विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील डिक्लेअर झालं. यावेळी खोदून काढलाय हेलिकॉप्टर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु क्षेत्ररक्षक आहे समोर. झेल घेतल्या आणि शेवटच्या बॉलवर येते विकेट. हर्षद ठोंबरेला मिळते आणखीन एक सफलता. थँक्यू सो मच DJ S कुमार साऊंड. जुबेरभाई सय्यद यांचा आता आपण इथे सत्कार करणार आहोत. दीपक पवार आपल्याला विनंती आहे. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड. तर शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जुबेर भाई आपके शहर में MIDC नांगलवाड़ी मेरा शो है महाड़ में MMA फेस्टिवल में ऑन 23rd. तर शेवटच्या बॉलवर इथे विकेट येते. अक्षय पवारने एक चांगला झेल टिपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. रन झाले 54 आणि आता 55 धावांचं लक्ष. शेवटच्या षटकाचा आपण रिव्ह्यू पाहतोय. 54 रन्स बनवले गेलेत. 55 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या इनिंग मध्ये SSCC डोंबिवली संघाच्या समोर, परंतु इथे आपण पाहिलंय हर्षद ठोंबरेसाठी जे कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी विजय फुलोरे आणि विकास पाटील यांच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. थँक्यू. सेकंड इनिंग सुरू होणार आहे. तत्पूर्वी इथे सत्कार करणार आहोत आपण. कालच ज्यांच्याशी आमची ओळख झाली आणि रात्री 1:30 नंतर ओळख झाली ते प्रवीण जाधव, पनवेलचे उद्योजक आहेत, क्रिकेट वेडे रसिक आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी काही चांगल्या मान्यताप्राप्त टुर्नामेंट असतात त्या ठिकाणी आवर्जून हे स्वतः जातात, टुर्नामेंटचा आनंद घेतात
आणि काल एक नवीन मित्र आमच्याबरोबर जोडले गेले, ते प्रवीण जाधव मंचावरती आहेत. मी विनंती करेन मंदार ढेकणे, बंडा नांदगावकर, आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करूया. अतिथी देवो भव. RCT मध्ये तुमचं स्वागत, रत्नागिरीमध्ये तुमचं स्वागत. यावर्षी तुम्ही जोडले गेले आहात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत. पुढच्या वर्षी नक्कीच आणखीन एखादा संघ घेऊन आणि एखादी मोठी घोषणा करून तुम्ही याल. वेलकम मनोज साळवी, वेलकम प्रतीक जयप्रकाश सावंत. गेल्या वर्षीपासून आपण इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही नवीन कॉन्सेप्ट सुरू केली. गेल्या वर्षी हा सगळा फॉर्मॅट सुपर लीगमध्ये कन्वर्ट झाला. द बेस्ट 16 टीम इथे भिडतात, लढतात आणि त्यातल्या ज्या बेस्ट 8 येतात त्या क्वार्टर फायनलला जातात आणि त्यातल्या बेस्ट 4 सेमीला येतात. त्या बेस्ट 4 पैकी 2 फायनलला येतील. त्यापैकी एक YCC पावस आलेली आहे आणि दुसऱ्या सामन्याची सेमीफायनलची सेकंड इनिंग समोर रंगताना दिसेल. तिरुपती बालाजी सावर्डे संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि आता टार्गेट ठेवलेलं आहे SSCC डोंबिवली संघासमोर. याच दरम्यान सत्कार होतो इथे प्रवीण जाधव सरांचा. थँक्यू सो मच. मंचावरती आगमन झालेलं आहे सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनचे दीपक शेठ साळवी. तुमचं मनपूर्वक स्वागत. दीपक शेठ, काल आदित्य या मंचावरती होता आणि विनम्रपणे त्याने सत्कार स्वीकारायला नकार दिला. आम्ही विचारलं का आदित्य, तो म्हणाला नाही उद्या बाबा फायनलला यायचे, त्यामुळे आज आम्ही तुमचा नक्कीच इथे सत्कार करणार आहोत. पहिल्या पर्वापासून आमच्याबरोबर जोडले गेलेले सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनचे दीपक साळवी, तुमचं खूप खूप स्वागत. जुबेरभाई सय्यद यांचा सत्कार प्लीज करून घ्यायचा आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023. आज का ग्रैंड फिनाले के दिन और काफी संख्या में दर्शक मौजूद आप देख सकते हैं श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर. सभी का स्वागत है. मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा. तिरुपति साबरडे और SSC डोंबिवली के इस मुकाबले की बात करें तो पहले बल्लेबाजी करते हुए आज तिरुपति साबरडे टीम ने बनाए हैं 54 और जीतने के लिए डोंबिवली के सामने 55 रनों का लक्ष्य रखा है. प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर आ रही है. ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023 पावर्ड बाय कैबिनेट मंत्री नामदार उदयजी सामंत, स्ट्रांगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत और दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है. सेमीफाइनल का दूसरा मुकाबला काजू कोकम फणस हापूस आंब्याची लज्जत लय भारी. हापूस आंब्याची किमया पसरली जगभरी. समुद्राच्या लाटावर स्वार होऊन कोळी राजा करतो आहे मासेमारी. अपार कष्टातून फुलवतो शेती शेतकरी. टाळ्या मुदुकाचा नाद करती वारकरी. विठुरायाचा गजर घुमतो आहे घरोघरी. तिभा राजाचा राजवाडा शोभून दिसतो आहे रत्नागिरी शहरी. सज्जास्थान भैरवबाच्या आशीर्वादानं पुणीत झाली आहे रत्नागिरी. टेनिस नक्कीच. वेलकम प्रशांत आदवडे, जे घेत नाहीत अजिबात आडेवेडे. वेलकम ओमकार परब, मॅन फ्रॉम मुंबई. प्लीज जरा मंचावरती यायचे. ओमकार शेठ, तुम्ही मुंबईचे आमचे मित्र आहेत, सारस्वत बँकेचे सर्वा. ओमकार परब, कृपया आपण मंचावरती यायचे. सामना सुरू होतोय. सेकंड इनिंग इज ऑन, मॅच इज ऑन, क्रिकेट इज ऑन. लिव्ह क्रिकेट, लव्ह क्रिकेट. यू आर वॉचिंग RCT सीझन 9 पॉवर्ड बाय कॅबिनेट मिनिस्टर उदय सामंत and strongly supported by Kiran Bhaiya Samant, Vice President MCA. Over to you, Prashant. शुक्रिया अभिजीत गोडबोले सर. आज का ग्रैंड फिनाले का दिन और यह क्रूशियल मुकाबला. पहले सेमीफाइनल के मुकाबले YCC पावर्स टीम ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया और फाइनल में पहुंचने वाली पहली टीम YCC पावर्स. क्या इनका सपना साकार होगा चैंपियन बनने का, वो देखना बहुत जरूरी है. लेकिन YCC पावर्स के खिलाफ कौन खेलेगा, तिरुपति साबरडे या एक बार फिर SSC डोंबिवली, ये सवाल सबके मन में खल रहा है.
टेनिस.in के माध्यम से जितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए सबका स्वागत। ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023 बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज इस वक्त पवन केनी और जितेश शेलार। गेंदबाजी एक बार फिर करने के लिए गेंदबाज गौरेश। इस ओवर की पहली गेंद और अच्छी गेंद थी, गौरेश ने प्रभावित किया पूरे टूर्नामेंट में, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद की अगर बात करें तो बिल्कुल फुल लेंथ गेंद, थोड़ा लेट हुए खेलने के लिए बल्लेबाज जितेश शेलार। बिंदी गेंद के साथ आकाश, विकेट कीपर ओंकार देसाई ने गेंद को फील्ड किया था। विकेट कीपर अगर दौर पर अगर देखें तो बहुत महत्वपूर्ण रोल रहेगा ओंकार देसाई का। भूषण गोले फिलहाल फील्डिंग में एक बार फिर तब्दीली, स्क्वायर लेग पर खड़े थे, एक बार फिर मिड ऑफ क्षेत्र में जा रहे हैं। चतुर को आप देख रहे हैं, मैन फ्रॉम कांदवली चतुर। पवन केनी के पास काबिलियत है, इन्होंने एक अर्धशतक बनाया। स्ट्राइकर इन पर जीतू शेलार, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज गौरेश। इस गेंद को ऑनसाइड पर खेलना चाहते थे, चतुर गेंद के नीचे, चतुर कप्तान चतुर को सही जगह पर लेके आए थे। पहले विकेट का बटन गॉन। शेलार के एक बार फिर करना चाहते थे प्रहार, लेकिन गेंदबाज गौरेश ने फंसाया और उसके बाद में एक बदलाव किया गया था। भूषण गोले बिल्कुल स्क्वायर लेग की तरफ खड़े थे और एक बार फिर उनको लेके गए थे मिड ऑफ क्षेत्र की तरफ। मिड ऑफ के खिलाड़ी चतुर स्क्वायर लेग की तरफ आए थे और उन्होंने बहुत ही बेहतरीन शानदार कैच लिया। गौरेश पहली सफलता सेलिब्रेशन कर रहे हैं। स्टार्ट चौबा, भूषण गोले एक बार फिर गौरेश के साथ चर्चा कर रहे हैं। रन संख्या में बिल्कुल अगर देखें तो बल्लेबाज को खाता खोलना है। मैदान के अंदर विकी मुंबईकर आए हैं, पवन केनी और मुंबई खास करके मुंबईकर क्या एक अच्छा खेल करेंगे वो देखना बहुत जरूरी है। जल्दी विकेट मिला, 55 रनों की जरूरत, लेकिन तिरुपति सावर्ड के पास बहुत अच्छी गेंदबाजी है। ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023, ये 9वां साल, कमाल बेमिसाल। कल क्वार्टर फाइनल के मुकाबले अगर आपने मिस किए ना तो बहुत बड़ी चीज आपने मिस की है, क्योंकि क्या जबरदस्त मैचेस थे, रोचक मुकाबले हुए। अब जाकर ओंकार देसाई, प्रथमेश पवार चर्चा कर रहे हैं। विकेट प्राप्त हुआ है गेंदबाज गौरेश को, तो उनका कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ने वाला है। स्ट्राइक करने पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। विकी यस, वेलकम अंकिता सावंत, सावर्डेगावच्या ग्रामपंचायत सदस्य, तुमचं स्वागत। प्रमुख गेंदबाज के तौर पर गौरेश अपने बॉलिंग मार पर तैयार। राजूदादा कुरूप आणि युवराज कुरूप कृपया मंचावरती यायचे। राजू शेठ कुरूप, युवराज कुरूप। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद मिड ऑफ क्षेत्र की तरफ जा रही है, खिलाड़ी बिल्कुल मौजूद, ओ करीबी मामला था। दर्शक धीरे धीरे एक बार फिर रिएक्ट होना शुरू हो गया है, माहौल एक बार फिर बदलता हुआ। हर दिन, हर बार, हर पल यहां अगर देखें तो रत्नागिरी के स्टेडियम पर, श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर बहुत ही जबरदस्त माहौल रहा है, दर्शकों का अच्छा सपोर्ट। रन संख्या आरोग्य मित्र सागर भिंगारे, तुमचं मनपूर्वक स्वागत। राजू शेठ कुरूप, युवराज कुरूप कृपया मंचावरती यायचंय। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 9वं पर्व, प्रशांत आदवडे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सेकंड सेमीफाइनल इज ऑन, गेम इज ऑन। अच्छी गेंद ऑन साइड पर खेलते हुए मिड विकेट पर दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है, रन लेने का कोई अवसर नहीं है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा, जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के आज इस बार गेंदबाजों की तरफ से हो रही है, लेकिन बल्लेबाजों के लिए मंत्र क्या रहेगा? क्रिकेट, डोंट थ्रो विकेट। आपको विकेट नहीं खोने या साझेदारी बनाने की जरूरत है। पहला विकेट जल्दी एक बार फिर आपने खोया है। बल्लेबाज विकी के पास वो काबिलियत है, लेकिन गौरेश बहुत बढ़िया गेंदबाजी। अभी तक अगर देखें तो केवल 2 रन दिए हैं। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली, शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गौरेश द्वारा, नियंत्रण है, एक बार फिर अनुशासन। टप्पा खाने के बाद देखिए बाहर की तरफ गेंद कट हो रही है, शरारत करते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। ओंकार देसाई ने विकेट के पीछे अपना काम पूरा किया, रन बनाने की एक बार फिर कोई गुंजाइश। आणि इथे अन्य काही सत्कारांकडे वळणार आहोत। आनंदवाडीचे आमचे सगळे मित्र उत्तम मुंगेकर आणि सहकारी यांचा सत्कार करावा। दीपक आपल्याला विनंती।
कॉमेंट्री करणारे गोपी जाधव प्लीज मंचावरती यायचंय, आपला इथं सत्कार होईल. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, गेंद बिल्कुल बॉडी की तरफ जाती हुई, डीप मिड विकेट बॉडी की तरफ जाती हुई गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी का खूबसूरत 4 रन. आज अपनी झलक तो दिखा दी इस बल्लेबाज ने. व्हाट अ ब्यूटीफुल शॉट, यू कैन सी. अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत बढ़िया, बल्ले के बीचों बीच खेलते हुए जिसकी जरूरत थी ऑन साइड पर गेंद को खेल दिया था. थोड़ा एक बार स्टंप के अंदर फिनिश करने का जब प्रयास किया गया तब इसका फायदा बल्लेबाज ने उठाया है. रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ. सफल ओवर है. इस ओवर में जीतेश शेलार का विकेट लिया था गौरेश ने. अब गेंदबाजी में परिवर्तन. विकी मुंबईकर 6 पर, पवन केने ने खाता नहीं खोला है. डोंबिवली पहले ओवर का खेल समाप्त हुआ. 55 रनों का पीछा करते हुए 6 रन. अब जाकर बहुत महत्वपूर्ण यह ओवर है. प्रमुख गेंदबाज के तौर पर सोम सिंह जिन्होंने प्रभावित किया है, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा किया था. अब जाकर मौका मिलेगा बल्लेबाज पवन केनी को. पवन केनी ने अर्धशतक बनाया है और कॉन्फिडेंस है इनके पास, आत्मविश्वास है, फॉर्म है. फील्डिंग के जमावट के इस वक्त फ्लैग स्लिप, गली पॉइंट, कवर. एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त मिड क्षेत्र में, विजय पावले फील्डिंग को अलंकृत कर रहे हैं. ऑन साइड पर अगर देखोगे इस वक्त लॉन्ग ऑन का खिलाड़ी अब मिड ऑन क्षेत्र में आता हुआ. एक खिलाड़ी बिल्कुल काउ कॉर्नर क्षेत्र में जा रहा है. एक खिलाड़ी बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं स्क्वायर लेग पर. फाइनल का खिलाड़ी दायरे के अंदर. काफी संख्या में दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए. सोम सिंह तैयार, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. राइट आर्म ओवर द विकेट. और टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज. इसीलिए तो कहते हैं कि अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ भी नहीं आती, उनको पढ़ने की जरूरत होती है. गेंदों को पढ़ना बहुत जरूरी है. टिप्पा ऑफ स्टंप के बाहर है, अगर आप मन बना के खेलेंगे तो बिल्कुल गेंदबाज का फायदा होगा. बिंदी गेंद के साथ आगाज करते हुए देखिए ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे और काफी दूर गेंद थी, आंखों से दूर गेंद थी पवन केने के. आगे है, इस पर खिलाड़ी है विजय पावले, मिड ऑफ पर थे. फुल टॉस गेंद थी, इसका फायदा उठाने की जरूरत. पहले ओवर में केवल एक ही चौका आया है. दूसरे ओवर की बात करें तो बहुत ही अच्छी गेंदबाजी सोहन सिंह द्वारा. लो पुल टॉस गेंद थी, मिड ऑफ के ऊपर से एक बार फिर बल्लेबाज खेलना चाहते थे लेकिन अच्छी तरह से मिडल ऑफ द बैट नहीं खेल पाए हैं. रन संख्या फिलहाल 7 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रमुख गेंदबाज के तौर पर सोहन सिंह अपने पूरी मार पर. विकी के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. और कौन कहता है कि एक बार फिर देखे अलार्म आदमी को जगाता है, अलार्म आदमी को नहीं जगाता है, जिम्मेदारी आदमी को जगाती है. प्रमुख गेंदबाज के तौर पर सोहम सिंह तैयार. विकी के कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है. उड़ाया आसमान की तरफ ऑन साइड पर. फुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, शानदार सिक्सर. पवन केनी बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया. ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. एक सूरज तो डूब चुका है लेकिन पवन और विकी दोनों बल्लेबाज की बात करें बहुत ही बेहतर. विकी मुंबईकर का एक अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बहुत ही बढ़िया और दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है. विकी लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है. वी फॉर विक्ट्री. विकी मुंबईकर एक बार फिर देखे बहुत कमाल के खिलाड़ी. रन संख्या 13 रन 1 विकेट के नुकसान पर. थँक्यू. आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे घाणेकूट ग्रामपंचायत सदस्य मेघराज आमरे, आपलं स्वागत. वेलकम मेघराज आमरे. प्रमुख गेंदबाज के तौर पर सोहंग एक बार फिर तैयार. और अच्छी गेंद थी. विकी मुंबईकर इस गेंद को अच्छी तरह से नहीं खेल पाए हैं. अब जाकर यह बिंदी गेंद है. रन संख्या 13 1 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. यहां से विकी और पवन के बीच क्या वो साझेदारी बनेगी वो देखना बहुत जरूरी. लेकिन तिरुपति सावर ने चाहेगा ये साझेदारी जल्दी से जल्दी अगर टूटेगी तो यहां से हौसला बुलंद होगा गेंदबाज का और मनोबल गिर सकता है बल्लेबाज का. तो इसीलिए या दरम्यान इथे सत्कार आपण करूया महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक स्पर्धा 2023 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सगळ्या
या खेळाडूंचे तनया मिल्के, आर्यन घडशी, करण मिल्के, निपुण लांजेकर आणि त्यांचे मार्गदर्शक प्रशिक्षक महेश मिल्के, कृपया आपण मंचावरती यायचे. सगळ्यांचा एकत्रितपणे इथे सत्कार होईल. विकी एक बार फिर टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था, थोड़ा सा गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, लीडिंग एज लगा था, बल्कि बीचों बीच गेंद नहीं आई थी. विकेट 13 पर पवन 1 पर, रन संख्या 14 रन 1 विकेट के नुकसान पर डोंबिवली की टीम बिल्कुल 55 रनों का पीछा कर रही है. 9 गेंदों में 14 रनों की साझेदारी. दूसरे विकेट के लिए प्रमुख गेंदबाज के तौर पर सोम सिंह तैयार. अब मौका मिलेगा पवन केनी को. बाहरी किनारा, ओहो बिल्कुल ये बाहरी किनारा था. टप्पा खाने के बाद उछालता ऑन साइड पर खड़े खड़े खेलने की कोशिश. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी और ओंकार देसाई के सर के ऊपर से गेंद चली गई. विकेट कीपर के पीछे प्रथमेश ने गेंद को फील्ड किया. 1 रन का इजाफा. अब जाकर 2 ओवर 15 रन 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 55 की ये गेंद देखिए. ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच अच्छा संपर्क नहीं हुआ, बाहरी किनारा लगा था. आपके पास गेंदे से 24 और जीतने के लिए 40 रनों की जरूरत है. मजा आएगा इस मुकाबले में. और अभिजीत जी हमारे साथ जुड़ रहे हैं. थैंक यू प्रशांत. थैंक यू टीम प्रभात फोटो स्टुडिओ, प्रवीण भाताडे, ओमकार, राजू, प्रदीप, सगळे सहकारी. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. संतोष नाणेकर, tenniscricket.in. मी वाट पाहतोय संतोष नाणेकर, तुमचाही सत्कार इथे करायचा आहे. जसा तुम्हाला वेळ मिळेल. संतोष नाणेकर असेल तर कोणी एकानी या, कोणी प्रतिनिधी तुम्ही या. आपण तुमचा सत्कार करणार आहोत. टेक्निकल टीम तयार राहायचंय. या मॅच नंतर तुम्हा सगळ्यांचा इथे सत्कार होईल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघतोय. ऑलिम्पिक 2023 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सगळ्या खेळाडूंचा आणि त्यांचे प्रशिक्षक मार्गदर्शक महेश मिल्के यांचा इथे सत्कार होतोय. यावर्षी कोण होणार इमर्जिंग प्लेयर, प्रतीक जयप्रकाश सावंत यांच्याकडून हे विशेष पारितोषिक. या सगळ्या ट्रॉफीज आपण बघू शकता. रिव्हॉल्विंग गजेंद्र पाथरे यांच्याकडून एक अप्रतिम फटका. 1 धाव नक्कीच मिळेल. थोडासा फंबल झाला पण एका धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजांना. सामना रंगला SSCC डोंबिवली वर्सेस तिरुपती बालाजी सावर्डे या 2 संघांच्या दरम्यान. खूप सारी मान्यवर मंडळी इथे आहेत. या सगळ्या ट्रॉफीज स्पॉन्सर केलेल्या आहेत समर्थ रोड लाईन्स. श्री समर्थ रोड लाईन्सचे गजेंद्र पाथरे, अथर्व पाथरे यांनी या ट्रॉफी स्पॉन्सर केल्यात. कैलासवासी सागर बाष्टे यांच्या स्मृती प्रित्यर्थ. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सगळ्यांचा इथे सत्कार होतोय. सेक्शन पर लॉस ऑफ 1 विकेट. ओवर तीसरा प्रगति पर विजय पावले प्रमुख गेंदबाज के तौर पर फिलहाल गेंदबाजी करने के लिए आए हैं और उनके पास वो काबिलियत है. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी. फिलहाल ये दूसरा सेमीफाइनल का मैच आप देख रहे हैं. विकी मुंबई कर 13 पर केंद्र, पवन केनी ने 3 रन बनाए हैं और तीसरे ओवर का खेल. 23 गेंदों में 39 रनों की जरूरत. विजय पावले दूर वाले एंड से गेंदबाजी करने का तैयार. बल्ला एक बार फिर चेंज हो रहा है. क्या खेल यहाँ एक बार फिर बदलने वाला बहुत महत्वपूर्ण है. काफी संख्या में दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं. नक्कीच बघू शकता प्रशांत तुम्ही. आणि दरवर्षीचं हे चित्र आहे आणि हे चित्र बघितल्याशिवाय आपल्याला पण समाधान नाही होत. जोपर्यंत हे मैदान गर्दीने फुलून जात नाही तोपर्यंत मजा येत नाही. आणि रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला गर्दी नाही असं होऊच शकत नाही. दर्दी आणि गर्दी दोघंही इथे उपस्थित असतात. कारण अतिशय भव्यता असते या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे. ग्लॅमरस इव्हेंट म्हणून साजरा केला जातो आणि हे सगळं पार पाडत असताना सुद्धा नियमाच्या अधीन राहून आणि शिस्तबद्धपणे. प्रशांत और टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. ऑन साइड पर खेलना चाहते थे बल्लेबाज विकी. बढ़िया गेंदबाजी. आज देखिए पहले मैच में गेंदबाजी बहुत बढ़िया रही है और अभी इस ओवर की बात करें तो अच्छी गेंदबाज विजय पावले द्वारा. रन संख्या 16 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर का खेल चल रहा है. दर्शक काफी संख्या में मौजूद आज श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम पर. दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम. प्रमुख गेंदबाज के तौर पर विजय पावले तैयार. स्ट्राइक रेन पर विकी मुंबईकर. अच्छी गेंद थी. फुल लेंथ सवाल पूछा गया.
लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं था क्योंकि बल्लेबाज थोड़ा ऑफ टाइम के बाहर आए थे, सफल हुए थे। लेग बाय का इशारा हो रहा है। गौरव भागवत, मंगेश मोडकर, विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर ऑफिशियल के तौर पर बहुत अच्छा काम, बिल्कुल ऑफ टाइम के बाहर इम्पैक्ट था, अच्छा अंपायरिंग मैदान के अंदर। ॲब्सोल्युटली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सगळे अंपायर आहेत आणि दे आर स्ट्रिक्ट टू द रूल्स. आणि त्याच्यामध्ये विश्वनाथ लिंगायत यांनी तर मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा पास झाली आणि मुंबई क्रिकेटचे पण काही मॅचेस त्यात आपल्याला करताना दिसतील. मनोहर बाईत, नगराध्यक्ष लांजा, तुमचं स्वागत. प्लीज मंचावरती यायचंय. जोडले गेलेत आपल्यासोबत प्रशांत आदवडे. आपण बघतोय रिव्हर्सचा एक फटका अडवलाय, एक धाव मात्र नक्की मिळते. सामना रंगलाय, थरार रंगलाय सेकंड सेमीफायनलचा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. आणखीन एक विशेष सत्कार आम्हाला इथे करायचा आहे ईशा पवार यांचा. खेलो इंडिया 2 वर्ष मध्ये तिने प्रतिनिधित्व केलं आहे. इंटरनॅशनल लेवलला 3 गोल्ड आहेत आणि नॅशनल लेवलला 10 गोल्ड आहेत तब्बल. मी विनंती करेन दीपक पवार यांना की आपण ईशा पवारचा इथे सत्कार करूया. प्रशांत आपल्यासोबत. और टप्पा खाने के बाद उछाल में रहा है, बढ़िया गेंदबाजी, अपने कंधों का अच्छा इस्तेमाल करते हुए विजय पावले इस ओवर की बात करें तो खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं, प्रेशर बिल्कुल बनता हुआ। 19 गेंदें 36 रनों की जरूरत है, रन संख्या 19, 1 विकेट के नुकसान पर। क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर गेंदबाजों द्वारा। अब चक्कर बल्लेबाजों को एक कदम आगे सोचने का समय आ गया है क्योंकि जिस तरह से सटीक लाइन के साथ गेंदबाजी हो रही है, प्रेशर बन रहा है, दबाव बन रहा है बल्लेबाजों के ऊपर। 19, 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर की आखिरी गेंद, दुर्बल एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विजय पावले तैयार। फील्डिंग के जमात, फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात। ज्यादा सफल हुए थे, फॉलो किया गया था, टेलीग्राम मिल गया विजय पावले को। शानदार ओवर है, विजय पावले के लिए तालियां बज रही है। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। 19, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। हमारे साथ अभिजीत गोडबोले जुड़ रहे हैं। शोर शोर चल रहा है इस मैदान में, मंच के ऊपर भी और मंच के बाहर भी. आपण बघितलं यावर्षी आपण पर्पल आणि व्हाईट ही थीम केलेली आहे. जे सगळं ब्रँडिंग सगळ्या स्पॉन्सर्सचं तुम्हाला दिसतंय हे पर्पल आणि व्हाईट मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे शेड ग्राफिक्सचे असलम वास्ता यांचं. थँक्यू सो मच. स्वरूप, शोएब, समद, श्रेयस, वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे प्रणित, थँक्यू सो मच मित्रांनो. दरवर्षी तुम्ही सगळे खूप मेहनत घेता. इथलं सगळं बॅनर डिझायनिंग, डेकोरेशन, प्रिंटिंग, पेस्टिंग. असलम भाई आम्ही वाट पाहतोय चांगल्या बिर्याणीची. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा एकदा सगळ्या स्पॉन्सर्सचे मनापासून आभार. एक्झिबिशन मॅच स्पॉन्सर केली होती तुषार साळवी, अभि धुळे यांनी. 1,28,590 व्ह्यूज त्यांना मिळाले. रेकॉर्ड ब्रेक या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीने केलं आणि त्याचा जीता जागता नमूना आपण या मैदानावर बघू शकतो. काय गर्दी आहे. काही वेळातच महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री आणि या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्वेसर्वा नामदार उदय सामंत यांचं या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आगमन होणार आहे. आपण पाहतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. अप्रतिम फटका, 1 धाव नक्कीच मिळेल. प्रशांत आदवडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ओव्हर टू यू प्रशांत. अभी देखिए 62,000 दर्शक हमारे साथ जुड़े हुए. ये एक बार फिर ड्रोन व्यू देखिए, बहुत अच्छा खेल. एक बार फिर लाइव टेलीकास्ट भी कमाल का है, उच्च कोटि का खेल. और उसी के साथ अगर देखें तो टॉप क्लास लाइव टेलीकास्ट टेनिसक्रिकेट.in के माध्यम से ये ड्रोन व्यू आप देख रहे हैं. नंदन, शुक्रिया, थैंक यू वेरी मच. वो काफी ऑफ टाइम के बाहर, नो बॉल. ये सुनहरा मौका है बल्लेबाजों को यहां से कमबैक करने के लिए. अगर यहां से देखें तो यह मुकाबला बहुत रोचक बन सकता है. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट, ये घुमा के खेलने का मौका मिलेगा. 17 गेंदें और 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. डेफिनेटली फ्री हिट आहे म्हटल्यानंतर एक गोल्डन चान्स आहे. जैसे आपने कहा दे घुमा के.
आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे तालुका अध्यक्ष गुहागरचे दीपक उर्फ बाबू गणगुटकर, निलेश मोरे, तुमचं मनापासून स्वागत. लक्ष्मीकांत स्वागत सावंत, तुमचं स्वागत. टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे रही, ऑफ के बाहर से एक बार फिर गेंद को अंदर की तरफ लेके आए थे, उंगलियां फेरते हुए गेंदबाज, बहुत बढ़िया गेंदबाजी. अब चक्कर ड्रोन व्यू आप देख रहे हैं, क्या खूबसूरत दृश्य है. दूध या रोशनी में यह प्रतियोगिता और श्री छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम, ये अद्भुत नजारा, ये अद्भुत नजारा आप देख रहे हैं इस वक्त. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023, ये 9वां साल, कमाल, बेमिसाल, पिक्चर सुपर हिट है. कोंकण का वर्ल्ड कप. अब हमें गेंद मिस स्टोक, गेंद के नीचे खिलाड़ी और ले लिया कैच. कुछ भी हो, डटकर खड़े रहने की जरूरत है. हे वाजणारे बिगुल तुम्हाला सांगताय, जसे फॅन इथे आहेत तिरुपती बालाजी सावर्डे संघाचे, तसे हजारो लाखो फॅन आहेत उदय सामंत साहेबांचे. आणि त्याच उदय सामंत साहेबांचं इथे आगमन होतंय दिमाखामध्ये. आम्ही सगळे तयार आहोत सर आपलं स्वागत करायला या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. दरवर्षी न चुकता आवर्जून साहेब असतात आणि हा फटाक्यांची आतषबाजी सांगून जाते. यहाँ पे आगमन हो चुका है द वन एंड ओनली उदय सामंत, कैबिनेट मिनिस्टर महाराष्ट्र स्टेट, गार्डन मिनिस्टर रत्नागिरी अँड रायगड. नामदार उदय सामंत साहेब यांचं मनपूर्वक स्वागत या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. सामना तुमच्या समोर रंगलेला आहे. सेकंड सेमीफायनल, द गेम इज ऑन. इक्वली पॉइज्ड मॅच तुम्ही बघू शकताय. प्रशांत आपल्या सोबत आहेत. नुकताच एक बळी मिळालेला आहे. अतिशय अप्रतिम षटक तुम्ही पाहू शकताय. आणि याच दरम्यान या मंचावरती आगमन होतंय सन्माननीय उदय सामंत साहेबांचं. ये कमाल का दृश्य. 9वं पर्व, सलग 9 वर्ष ही स्पर्धा आम्ही ज्यांच्यामुळे दिमाखात आयोजित करू शकलो ते नामदार उदय सामंत यांचं या मंचावरती आगमन होतोय. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. सामंत साहेबांमुळे ही पर्वणी, हा मेळा आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम उदय सामंत साहेब. नो बॉल. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. गर्दी एवढी आहे की सगळेच मान्यवर इथून दिसत नाहीयेत. बाबूशेठ महाप, तुमचंही मनापूर्वक स्वागत. विनीत चौधरी साहेब तुमचं स्वागत. शिरीष सासने साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय उदय सामंत आणि किरण भैया सामंत. भैया साहेब दोन्ही दिवस इथे होते आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे नामदार सामंत साहेबांचं कालच आगमन झालं. काल ते रायगडला होते आणि आज रत्नागिरीमध्ये आलेले आहेत. एक यशस्वी परदेश दौरा करून आणि महाराष्ट्रासाठी खूप काही घेऊन सन्माननीय नामदार साहेब रत्नागिरीमध्ये आलेले आहेत. दरवर्षी न चुकता एक प्रदर्शनीय सामना सुद्धा खेळतात. स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असलेले उदय सामंतजी आज समारोपासाठी या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये क्रीडांगणावरती आले आहेत. तुमचं स्वागत साहेब. ओवर टू यू प्रशांत. शुक्रिया अभिजीत गुड़बोले सर. फिलहाल अगर देखें तो 12 गेंदों का खेल, 26 रनों की जरूरत. मैच अभी भी दोनों तरफ बना हुआ है और फिलहाल अगर देखें तो मंच पर कैबिनेट मंत्री नामदार उदयजी सामंत इस टूर्नामेंट के कर्ता धर्ता
और 12 गेंदे 26 चाहिए मैच जीतने के लिए। कई कड़क मैच बन के बिल्कुल चल रहा है मैदान के अंदर। मैदान के अंदर मंत्रणा भी हो रही है, चर्चा भी हो रही है। क्या अभी यहां से वो इंपैक्ट प्लेयर आएगा वो देखना बहुत जरूरी है। प्रथमेश पवार कुछ इशारा कर रहे हैं, दोनों बल्लेबाज भी चर्चा कर रहे हैं। ओम साई स्पोर्ट प्रेजेंट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023 पावर्ड बाय कैबिनेट मंत्री नामदार उदयजी सामंत, स्ट्रांगली सपोर्टेड बाय किरण भैया सामंत। प्रतियोगिता का आज का ग्रैंड फिनाले है। अगर क्रिकेट का खेल जंगल है तो जंगल का शेर कौन है, आज चैंपियन कौन बनेगा वो देखना बहुत जरूरी। 12 गेंदे 26 मुकाबला चल रहा है तिरुपति साबरडे बनाम एसएससी डोंबोली। ये मुकाबला जीतने के लिए डोंबोली टीम को चाहिए 12 गेंदे में 26। आंकड़े बहुत इंटरेस्टिंग है। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है। आपको एक बार फिर फाइनल में प्रवेश करना है तो मेहनत तो करनी पड़ेगी। एक बार फिर यह दृश्य भी देखें, दूध या रोशनी में यह प्रतियोगिता, ड्रोन व्यू आपके सामने। और यह अद्भुत नजारा रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी का 9वां साल है और एक बार फिर बिल्कुल अद्भुत दृश्य आपके बस सामने। ये सारे दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम, बिल्डिंग में तब्दीली हो रही है। पहली टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है। वाईसीसी पावर्स समर्थन इस टीम के लिए बिल्कुल बहुत ज्यादा है। अब जाकर तिरुपति साबरडे या एक बार फिर डोंबोली सवाल है। लेकिन कौन सर पर खेलते में लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, विकेट गिरता भागोम। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन फिलहाल आप देख सकते हैं। बेहतरीन मुकाबला। 12 गेंदों में 26, अब आंकड़े बदल देते हुए 11 गेंदों में 26 रनों की जरूरत है। खराब प्रदर्शन बल्लेबाजों द्वारा और विजय पावले की शानदार गेंदबाजी, दमखम दिखाते हुए गेंद को ऑन साइड पर एक बार फिर उछाल कर खेलने का प्रयास। लॉन्ग ऑन पर शानदार कैच, सेलिब्रेशन करते हुए। बड़ी मछली जाल में फंसी है। इस मुकाबले की बात करें तो अब प्रेशर बल्लेबाजों के ऊपर। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए साई शेलार, क्या इस मुकाबले में करेंगे पलटवार, वो देखना बहुत जरूरी है। काबिलियत है लेकिन सबसे बड़ी बात है प्रेशर है। इस दबाव के स्थिति में आपको बेहतर प्रदर्शन करना है। एक जबरदस्त मैच। अभी तक अगर देखिए दर्शकों की संख्या बढ़ रही है, बढ़ती का नाम जिंदगी है, कुछ भी कम नहीं होने वाला। 67,000, क्या आंकड़ा 1 लाख की तरफ जाएगा वो देखना बहुत जरूरी। आने वाली वो 11 गेंदें बताएगी एक बार फिर क्या रिकॉर्ड बनेगा। कीर्तिमान वैसे बनते हैं, रिकॉर्ड बनते, रिकॉर्ड टूटते हैं। 67,000 दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़े हुए, सबका स्वागत है रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विजय पावले, नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं जिनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। उड़ाया आसमान की तरफ, लोगों क्षेत्र में गेंद जाती भी। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत और शानदार सिक्सर। साई शेलार ने किया प्रहार, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर। और एक बार फिर आइडल ऑफ टेनिस क्रिकेट, क्या जबरदस्त स्ट्रोक था यह। ओहो हो, साई शेलार अभी रन नहीं बन रहे थे, दबाव बन रहा था, प्रेशर रिलीज करने वाला ये शानदार सिक्सर। नक्कीच प्रशांत, यालाच क्रिकेट म्हणतात। 2 चांगले चेंडू मॅचचा नजरा बदलू शकतात आणि एक उत्तम फटका मॅचचा नजरा बदलू शकतो। आता आपण बघितलं गेंद तारामंडल, इट वाज अ बिगी ह्यूज। 10 गेंदों का खेल शेष है जीतने के लिए 26। अब आंकड़े बदलते हुए क्योंकि 12 गेंद में 26 चाहिए, 10 गेंदों में 20 रनों की जरूरत। पलटवार मैदान के अंदर, इस बार भी उड़ाया, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। क्या बात है, एक्सीलेंट बैटिंग, साई मैग्निफिसेंट बैटिंग। साई का एक बार फिर जबरदस्त स्ट्रोक, बल्लेबाज के एक बार फिर चलने लगे कदम, इन्होंने दिखाया दमखम। इट्स द मैक्सिमम, इट्स द मैक्सिमम। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था। दर्शक दीर्घा में एक बार फिर तालियां बजना शुरू हो गया, सीटियां बजाना एक बार फिर शुरू कर दिया है। माहौल में एक बार फिर बदलाव। आपके पास अभी 9 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए देखिए तो 14 रनों की जरूरत है। साई शेलार चेंडू 26 इनिशियल लेवलला समीकरण होतं ते आता आलेलं आहे।
9 गेंदों का खेल, चेंडू 14 धावा. मैच में पलटवार. डिलीवरीज 14 रन्स. ये साई शेलार इज ऑन फायर. साई शेलार कमाल कर रहे मैदान के अंदर. जबरदस्त स्ट्रोक था, टाइमिंग बढ़ गया, गेंदबाज के ऊपर दबाव. विजय पावले अब जाकर इनके ऊपर प्रेशर आएगा. मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जाता हुआ. डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है. एक बार भी देखे पैर का पहला खत निकलने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता. साई शेलार एक बार फिर मैच में पलटवार कर रहे हैं. ओ बाउंसर डाला गया, टप्पा खाने के बाद उछाल, ज्यादा ऊपर से जाती हुई गेंद. आंकड़े बदल रहे, तालियां बज रही है. 75,000 दर्शक हमारे साथ टेनिस क्रिकेट .in के माध्यम से जुड़े हुए हैं. क्या कमाल हो रहा है मैदान के अंदर. फिलहाल ये नजारा देखिए, ये दृश्य देखिए. दर्शक भारी संख्या में मौजूद, दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है. अब जाकर ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. अब जाकर समीकरण 9 गेंद का खेल शेष है. जीतने के लिए अगर देखें तो 13 रनों की जरूरत है. आंकड़े एक बार फिर आपके स्क्रीन पर. विजय पावले तैयार. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. उंगलियां फेरते हुए टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकली है. उछाल था और धीमी रफ्तार के साथ गेंद आई. अब बल्लेबाज खामोश है. 8 गेंदें, जीतने के लिए 13 रनों की जरूरत. परिस्थिति कुछ भी हो, डटकर खड़े रहना बहुत जरूरी है, क्योंकि ये दर्शक देखिए, ये दर्शक देखिए एक बार फिर काफी संख्या में. सही समय आने पर खट्टी कैरे भी बदलकर एक बार फिर मीठा आम बन जाती है. खेल में बिल्कुल पलटवार. अच्छी गेंद. अब विजय पावले का जवाब. विजय पावले भी तीखी गेंदबाजी करना जानते हैं. सटीक लाइन पर वाइड यॉर्कर. अब खामोश है बल्लेबाज साई शेलार. 7 गेंदों में 13 रनों की जरूरत. 2 छक्के आने के बाद एक बार फिर माहौल में बदलाव हुआ है. जबरदस्त क्रिकेट मैदान के अंदर हो रही है. काफी संख्या में दर्शक देखिए, दर्शक दीर्घ में दर्शक देखिए. छुट्टियां बज रही है, तालियां बज रही है. 75,000 दर्शक टेनिस क्रिकेट .in के माध्यम से हमारे साथ जुड़े हुए हैं. 7 गेंदें 13 चाहिए. और एक गेंद अच्छी है. बढ़ती के नाम जिंदगी है. आपके पास 6 गेंदें 13 रनों की जरूरत. 77,000 दर्शक इस वक्त टेनिस क्रिकेट. 78,000 दर्शक. बढ़ रहा है बेड. एक बार फिर देखिए, रोमांच बढ़ रहा है, दिल की धड़कनें बढ़ रही है. एक बार फिर ये दर्शक दीर्घ में आवाज देखिए. रत्नागिरी से आवाज बोला, कैसे बोला? गणपति बाप्पा. थैंक यू वेरी मच. बहुत अच्छा मैच. आंकड़े बदलते हुए 78,000 दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. 79,000 के यह आंकड़ा 1 लाख की तरफ जाएगा. देखना बहुत जरूरी है. यह दर्शक दीर्घा में देखे, दर्शक काफी संख्या में मौजूद. 6 गेंदें 13 रनों की जरूरत है. दोस्तों ये फाइनल नहीं है, लेकिन फाइनल का ट्रेलर मैदान के अंदर चलता हुआ. बहुत कुछ आना बाकी है, बहुत कुछ आना बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. फाइनल के पहले अब जाके आंकड़े 80,000 दर्शक. 80,000 स्पेक्टेटर्स आर वॉचिंग दिस ऑनलाईन. 80,000 दर्शक. आणि या ठिकाणी साहेबांचं आगमन झालंय. वातावरण इतकं अप्रतिम आहे. मला वाटतं साहेबांनी एक तरी मॅच खेळावी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये साहेब तुम्ही मॅच नाही खेळला तर आम्हालाच बरं वाटणार नाही. बिल्कुल बिल्कुल. मैदान के अंदर देखे तो अभिजीत सर क्या जबरदस्त माहौल बना हुआ है, क्या घमासान चल रहा है. इसी माहौल में साहब को देखने में एक अलग मजा आता है प्रशांत. बिल्कुल, वो खिलाड़ी भी रहे हैं और बहुत अच्छी क्रिकेट खेलते हैं और छक्के चौके जड़ते हुए आपने भी देखा है. आप जाकर 6 गेंद जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. क्या मैच चल रहा है मैदान के अंदर. किसी ने उम्मीद नहीं की थी, लेकिन साई शेलार मैदान के अंदर आए, उन्होंने 2 छक्के जड़े. उसके बाद में विजय पावले ने जवाब दिया. मैदान के अंदर लाजवाब खेल चल रहा है. नक्कीच 2 षटकारानंतर विजय पावले इज बॅक आणि त्याने नक्कीच अप्रतिम डिलिव्हरीज टाकल्या. एक वेळ असं वाटत होतं की वन साइडेड ही मॅच होईल, पण साई शेलार कमाल बैटिंग. अहमद को मौका मिला गेंदबाजी करने के लिए. फिलहाल बल्लेबाज की बात करें तो एक गेंद पर डटे हुए बल्लेबाज साई शेलार का साथ निभा रहे हैं. विजय पवार पिंडी के जमा मंडी के थर्ड मैन पॉन. एक खिलाड़ी इस वक्त कवर क्षेत्र में लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है. पिंडी में तब्दीली कर रहे हैं. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए अहमद तैयार है. टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली गेंद. वाइड बॉल का इशारा.
मिस्टर इस तरह से आंकड़े बदलते हुए आपके पास गेंद से 6 गेंदों में 12 रनों की जरूरत है। काफी ऑफ टर्न के बाहर गेंद थी, लेग ब्रेक किया गया था, एक बार फिर नियंत्रण नहीं था। 80,000 से ज्यादा दर्शक ये प्रतियोगिता, ये सेमीफाइनल का मुकाबला देख रहे हैं। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2023 फुल टॉस के शॉट पर खेलते हुए डिस्क लेग पर खिलाड़ी मौजूद है। गेंद एक बार फिर बॉल के बाद 4 रन, 4 धावा। करारा प्रहार, गेंद बाउंड्री के बाहर, मिलेगी रन 4 तो बेड़ा होगा पार। 5 गेंद में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। दर्शक दीर्घा में माहौल देखिए किस तरह से बना हुआ है। 47 3 विकेट के नुकसान पर मजा आ रहा है। दर्शक एक बार फिर एंजॉय कर रही है टूर्नामेंट, या प्रतियोगिता। दिस इज परफेक्ट क्रिकेट, याच क्रिकेट म्हणतात. कालही आपण कालच्या 4 क्वार्टर फायनल्स बघितल्या, ऑल नेल बाइटिंग गेम्स, आणि सावंत साहेबांनी आपली विनंती मान्य केली आणि नक्कीच यानंतर एक अप्रतिम मॅच ते खेळताना आपल्याला पाहतील. ये बात 5 गेंदे 8 रनों की जरूरत है। दर्शकों का आंकड़ा 83,000, क्या 1 लाख आंकड़ा होने वाला है? देखने वाली बात। हवा में उठाना, मैच की तरफ से गेंदबाजी के बाद शानदार सिक्सर, एक्सीलेंट बैटिंग, एक जबरदस्त प्रहार किया गया। अमेजिंग आंकड़ा बदलता हुआ एक बार फिर देखे 84,000, 4 गेंदे 2 रनों की जरूरत है। बहुत खूबसूरत स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड गेंद को खेलते हुए बल्लेबाज विजय एक बार फिर रिएक्शन देखे। 4 चेंडू 2 धावा. या दरम्यान आगमन झालं राहुल पंडित साहेबांचं, जिल्हा प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना. आपण पाहू शकतो मंचावरती बाबू शेठ म्हाप, तालुका प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना. तेही उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. 4 गेंदों का खेल शेष है। अच्छी गेंद हवा में, गेंद के नीचे बिल्कुल खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? नहीं, 2 रन लेने के लिए आ रहे हैं, लेकिन एक बार फिर वो खतरा है। 2 रन मुकम्मल, ये मुकाबला एसएससी डोंबिवली साई सेलार के टीम ने बहुत ही बढ़िया तरीके से जीत लिया। साई सेलार, कांग्रेचुलेशन। दर्शक दीर्घा में आवाज देखिए। 55 विकेट के नुकसान पर फाइनल में प्रवेश करने वाली दूसरी टीम है वाईसीसी पावस के खिलाफ खेलने के लिए डोंबिवली। वाह वाह, क्या मुकाबला हुआ। और अभी जो सर गाना एक बार फिर बजता हुआ, ले जाएंगे चैंपियंस ट्रॉफी लेके जाएंगे। एक बार फिर मजा आएगा। अभी ये आखिरी पड़ाव देखना बहुत जरूरी है। ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। ग्रैंड फिनाले का मैच होगा, दर्शक काफी संख्या में, और जब ये मैच समाप्त हुआ तो 87,000 दर्शकों ने यह मुकाबला ऑनलाइन tenniscricket.in के माध्यम से देखा है। प्रेक्षकांना एकदा विनंती करेन, सामना आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर केला, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर। थँक्यू। अमेजिंग मॅच, परफेक्ट क्रिकेट मॅच. आणि अभिजित सर, प्रेक्षकांचा आवाज ऐकायचा असेल तर ऐका तुम्ही. बघा प्रेक्षक, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू अभिजित सर. थँक्यू प्रशांत आदवडे, थँक्स अ लॉट. वायसीसी पावस संघाने पहिला सेमीफायनलचा सामना जिंकून दिमाखात फायनलला प्रवेश केला आणि आता एसएससीसी डोंबिवली हा दुसरा संघ ठरलाय फायनल मध्ये प्रवेश करणारा. परवा जो प्रदर्शनीय सामना इथे आयोजित केला होता, ज्याचे स्पॉन्सर होते तुषार साळवी, अभिजित दुडे, संजय नाईक, तन्मय साळवी, आणि त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला होता दीपक पवार यांनी, संतोष नाणेकर यांनी, ओमसाई स्पोर्ट्सच्या सगळ्या सदस्यांनी. आणि त्या ह्याच्यामध्ये एक नवीन रेकॉर्ड झाला. 1,28,590 ऑनलाईन व्ह्युअर्सनी हा सामना पाहिला, जे टेनिस क्रिकेट जगतातलं एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झालं. आणि त्याचं सेलिब्रेशन आम्हाला साहेबांच्या शुभ हस्ते करायचं होतं. आणि आज उदय सामंत साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्वे सर्वा ते आहेत, आधारस्तंभ आहेत, उत्तम क्रिकेटर आहेत. आणि क्रिकेटमधला एक रेकॉर्ड जो प्रस्थापित झाला, या रत्नागिरीने हा रेकॉर्ड प्रस्थापित केला. त्याच्यामुळे एक स्पेशल केक आम्ही आणलाय ओव्हनली यांच्याकडनं. 1,28,590 व्ह्यूजचं रेकॉर्ड जे झालंय, आणि हा स्पेशल केक कापून हे सेलिब्रेशन आम्ही इथे करतोय. हे सेलिब्रेशन आहे रत्नागिरीकरांसाठी, हे सेलिब्रेशन आहे टेनिस क्रिकेट जगतासाठी, हे सेलिब्रेशन आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी, आणि हे सेलिब्रेशन आहे उदय सामंतांसाठी. आपण 9 वर्षापूर्वी मनावर घेतलं सामंत साहेब, आणि तेव्हापासून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नावाची
एक भव्य टुर्नामेंट टेनिस क्रिकेटमध्ये रत्नागिरीमध्ये सुरू झाली. मळ्यातलं क्रिकेट लोकल क्रिकेट ग्लोबल झालं. लोकल टू ग्लोबल हा 9 वर्षाचा प्रवास ज्याचे साक्षीदार उदय सामंत साहेब आहेत, किरण भाई आहेत. पण ह्याच्यामध्ये